थाना देखिए, थाना जिले में मैं सालों साल से आता रहा हूँ, हमेशा आता रहा हूँ, और मैंने एक चीज देखा है कि जो भी होता है यहाँ पर बहुत ही दिल से और एक पैशन से होता है। चाहे वो दहीहंडी का फेस्टिवल हो, नवरात्रि हो, गणपति का फेस्टिवल हो, और आज क्रिकेट का भी, तो अच्छा लगता है हमेशा यहाँ आके देखकर। मेरे काफी दोस्त यहाँ पर है, पॉलिटिकल प्लेटफॉर्म्स पे है, लेकिन हमेशा लोगों के पॉइंट ऑफ व्यू से सोचते आ रहे हैं। आप माहौल देखिए, खुद माहौल देखिए, आपको लगेगा कि शायद कोई बड़े टूर्नामेंट में आए। बड़ा टूर्नामेंट है ही, 16 स्टेट से बच्चे आए हुए खेलने के लिए, एक्साइटिंग मैचेस है, तो अच्छा लगा मुझे यहाँ आके। और खास करके डॉक्टर श्रीकांत को मुबारकबाद देना चाहूँगा, उसकी पूरी टीम, सारे लोग यही हैं मेरे इर्द गिर्द। रवि भाव के लिए मैं शायद 20 या 25 साल से आता रहा हूँ हमेशा थाना। बस यही कहना चाहूँगा कि लोगों को और बढ़ावा देना चाहिए स्पोर्ट्स के लिए, खास करके बच्चों के लिए। तुम्ही ठाण्यात नेहमी येत असता, ठाण्यामध्ये दांडिया उत्सवासाठी येता, दहीहंडी उत्सवासाठी येता, आज क्रिकेटसाठी आलेला आहात. ठाणे तुम्ही गेले 25 वर्षांपासून येत आहे. 30 वर्ष झालं ठाण्या येऊन. लय बदललेलं आणि ग्रोथ खूपच छान ग्रोथ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे, आणि हे मुंबई सारखं शहर झालेलं आहे आणि तसंच राहायला पाहिजे. अँड विश करायला पाहिजे सर्व ठाणेकरांचं की तुम्ही जसं ठाणा होतं ते प्रेम तसंच ठेवलेलं आहे, पण लुक आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. क्रिकेट रसिकांना काय शुभेच्छा द्याल? हेच की देशला रेप्रेझेंट करा, टीमला रेप्रेझेंट करा. पहिले तुम्ही एक परफेक्ट आयडल राहा आपल्या फॅनसाठी, एक छान आयडल राहून फेअर गेम प्ले करा, आणि लाईफ मध्ये पण हेच शिक्षा आहे, लाईफ मध्ये पण वापरा. अण्णा, आपण जर बघितलं चित्रपटामध्ये आपण सिक्सर मारतात, आज मैदानामध्ये देखील सिक्सर मारताना पाहिजे. सिक्सर लाईफ मध्ये पण मारायला पाहिजे, कधी पण पॉझिटिव्ह विचार करून. आणि लाईफ मध्ये फक्त सिक्सर नाही, कधी स्टडी खेळायचं, कधी मारायचं, ते बघून करायचं. आता फिलहाल तर आपला देश सिक्सरच्या मोड मध्ये आहे, तर आपण देशाबद्दल विचार करून सिक्सर मारू.